उपस्थित काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. आयोजकांच्या उपस्थितीमध्ये शुभ सन्मान केले जातील. आदरणीय या ठिकाणी गणेशभाई शिरला अर्थात आमचे सुलतानभाई व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करावा. संपूर्ण आयोजन कमिटीला मी विनंती करतो आपण जा. नंदुगरात आमचे जे आयोजक आहेत, मेन आयोजक आणि राकेश, आपण सर्व या ठिकाणी जा. आपण आपल्या शुभ हस्ते गणेशभाई चिरला अर्थात सुलतानभाई यांचा शुभ सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो नेहमीच कोणतीही स्पर्धा असो, जर त्यांना इन्व्हिटेशन दिलं तर ते वेळात वेळ काढून नेहमी येत असतात स्पर्धेमध्ये. आणि सुलतानभाई यांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय. आमचे प्रमुख आयोजक नंदकिशोर घरात यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत आमचे देवा खेडेकर भाई, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. देवाबाईंचा देखील आपण सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती करेल छत्रपती शिवरायांच्या या ठिकाणी फोटोप्रेम देऊन आपण आज शुभ सन्मान कंप्लीट करतोय. मायेची प्रेमाची उद्धार शाल आणि छत्रपती शिवरायांची या ठिकाणी ही फोटोप्रेम देत असताना आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ असेल देवाबाई यांचा सन्मान होतोय. 3 षटकांचा सामना आहे. योग्य दादा लक्ष असू द्या. त्याच्यानंतर सचिनबाई चव्हाण देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सचिनबाईंचा देखील आपण सन्मान करावा. मॅच देखील ऑन राहील. एका बाजूला सचिनबाई चव्हाण देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय. सामन्याला सुरुवात. गेम इज ऑन. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. भागेश आणि योगेश बनकरी सलामी जोडी. शुभमजी कांगणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम कांगणे भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करावा. सन्मान या ठिकाणी होतात. मॅच देखील सुरू आहे. क्वार्टर फायनलचा सामना. पहिला चेंडू रोशन डॉट असेल. चला त्याच्यानंतर आपण राजेश सिंग भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश भाईंचा देखील आपण सन्मान करावा. राजेश सिंग भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. चांगला चेंडू. एज लागली. पाठी मागे जातोय चेंडू आणि अजून एक डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. स्कोअरबोर्डवरती आमचे स्कोरर या लगेच. स्कोरर बसायचा शुभम कुठे असतील तरी या. त्याच्यानंतर या ठिकाणी शिरसाट भाई देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करावा. शिरसाट भाईंचा देखील सन्मान केला जाईल. पुढचा बॉल आहे षटकातील पुन्हा एकदा. यस, वाईट बॉल असेल. पंचांचा इशारा वाईट बॉल. कुणाल सर. जोशीबाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर संकेत कटके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करावा. संकेतजी कटके हा ताफा या ठिकाणी उपस्थित झालाय. भरपूर मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होत्या, त्यांचे मान सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. त्याच्यानंतर विष्णू संकेत यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. विष्णू संकेत यांचा देखील आपण सन्मान करावा. स्क्रीनवरती मान्यवरांना देखील दाखवलं जातोय आणि एका बाजूला मॅच देखील दाखवली जाते. लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC यांचं कौतुक करूया आपण. त्याच्यानंतर आमचे मित्र अंबरनाथ गावचे या ठिकाणी समीर भोईर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. समीर भोईर आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान केला जातोय. कट्टर हिंदुत्ववादी या ठिकाणी समीर भोईर यांचा शुभ सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. चला विकेट मिळाली आहे. 4 चेंडू आणि 1 धाव फक्त खर्च झाली या षटकामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी समीर भोईर यांचा सन्मान करावा आणि बंटी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. बंटी कांबळे यांचा देखील आपण सन्मान करूया. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. सागर येत आहेत. सागर 3ऱ्या क्रमांकावरती. 4 बॉल फक्त 1च धाव बनली आहे. अभि बोराडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करावा. अभि बोराडे यांचा देखील सन्मान केला जाईल. अभि बोराडे यांचा सन्मान होतो आणि अनिकेत जाईबाई यांचा देखील सन्मान केला जाईल.
अनिकेत जाईबाई यांचा देखील आपण सन्मान करावा. चला सन्मान या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि सनीबाई यांचा देखील सन्मान असेल. येस सुलतानबाई, काही सन्मान या ठिकाणी अजूनही शिल्लक असतील ती नावं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत भाई. ओके, सन्मान या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सनीबाई आणि रचन यांचा देखील सन्मान केला जाईल. सनीबाई आणि रचन आपण देखील या भाई आ जाओ. सनीबाई देखील या ठिकाणी एक चांगले व्यक्तिमत्व आहेत उल्हासनगरचे आमचे. आणि मोसिमबाई यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मोसिमबाईंचा देखील सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. सन्मान झाले सर्व मान्यवरांचा विशेष आभार. आणि मॅचकडे आपण वळूया. इथे 5 बॉलचा खेळ झालाय, फक्त एकच धाव धावफलकावरती. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून 2 गडी बाद झालेत. टॉपेज आणि फलंदाज बाद. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलल्या कांबा संघाला. या षटकामध्ये 3 विकेट कॅरी केलेत. गोलंदाज रोहितनं विकेट हॅट्रिक कॅरी केली आहे आणि कांबा संघ अवघी 1 धाव 3 गडी बाद धाव फलकावरती. डीजे आणि सामन्या जेव्हा सुरुवात झाली आहे येथील मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा श्रवण धुमाले. थँक्यू सो मच. योगेश बनकरी बॅटिंग करतायत, परंतु या ठिकाणी त्यांच्यासाठी जर षटकारासाठी लावू का सुलतानभाई, सलगच्या 3 षटकार जर ठोकले तर सुलतानभाई यांच्याकडनं तब्बल योगेश बनकरी यांच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. एटीएम खुला केलाय नक्कीच. आपण पाहिलं गेलं तर सुलतानभाई यांनी देखील सामना देखील फार महत्त्वाचा आहे. दोन्ही संघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे, कारण की जिंकणारा संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार त्या संघाला जरूर बनता येईल. अंताळे संघासमोर कोणता संघ फाईट करेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सेकंड ओव्हरला सुरुवात. गोलंदाज महेश तयार. मीडियम पेसर लेफ्ट राऊंड द विकेट. फटका छान समोर खेळले. बॉल हवेमध्ये आणि पायाच्या साह्यानं बॉलला अडवलाय. एक धाव तर पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरगे रोशन. टोटल स्कोर पोहोचलाय धावा फलकावरती फक्त 3 धावा. बॅकफूटवरती ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये 88 धावा ठोकल्या होत्या तो कांबा संघ मात्र धावांसाठी मागच्या मॅच पासून संघर्ष करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा तोच खेळाडू आलाय वाईड स्लॉंग ऑफ मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट, मिसफील झाली आहे आणि पुन्हा एकदा फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळतील. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल सुरू आहे. धावसंख्या 5 वरती पोहोचेल. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल झाले 2. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि No+2 एकूण 3 धावा मिळतील. सर्व काही ठीकठाक सुरू आहे, परंतु एखादा खराब चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये धावांमध्ये या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर कांबा संघाला आगेकूच करून देऊ शकतो, कारण की पुढे जाण्यासाठी मदत करून देऊ शकतो, कारण की आतापर्यंत चांगले चेंडू टाकले आणि एक चेंडू खराब आलाय. No+2 एकूण 3 धावा मिळाल्यात. बोनसच्या स्वरूपानं धावसंख्या 8. फ्रीडचा हा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळले. फ्रीडचा बॉल. फटका छान आहे पहिल्या टप्प्यावरती. बॉल सीमा पलीकडं चौकार.
यस, आंबिवली संघाच्या गोलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. आमचे या स्पर्धेचे प्रणेते प्रमुख आयोजक नंदकिशोर घरत याचकडे नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाजांसाठी. ओ चांगला बॉल, वाईड यॉर्करचा प्रयास करतायत, सफल देखील ठरले. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती. टोटल स्कोर रोशन आम्हाला माहिती देतील. 12 धावा धावफलकावरती. कमबॅक करतायत आपल्या षटकामध्ये गोलंदाज महेश. पुढचा बॉल एज लागली, लक फॅक्टर ऑन. मागे जातोय चेंडू आणि कदाचित जर अडला नसता तर चौकार असा, परंतु अडवलाय आणि एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 13 वरती पोहोचतीये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शांत पद्धतीने हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण की धावांसाठी संघर्ष सुरू आहे खांबा संघाचे. शेवटचा बॉल, अजून एक यॉर्कर. डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. पाणी घेऊन जायचंय, पण ड्रिंक्स वाली घेऊन जायचे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर कांबा संघ थोडासा बॅकफूट वरती. 3 गडी बाद, फक्त 3 धावा. डीजे चला ड्रिंक्सवाली मैदानाच्या बाहेर आणायची लगेच, कारण की सेमीफायनलचा मॅच देखील आपल्याला खेळवायचा आहे. शेवटचं षटक असेल, 1.5 ओव्हरचं षटक, स्लोग ओव्हरचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील हा देखील एक प्रश्न असेल. काय टार्गेट असेल या मॅचमध्ये? आंबिवली संघानं रोखले कांबा संघाला 13 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 गडी बाद. जोपर्यंत योगेश बनकरी मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा असतील कांबा संघाला. चला नक्कीच गोलंदाज येतात अंतिम ओव्हरमध्ये मनोज. ज्या मनोजनं मागच्या सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, तोच मनोज आलाय. हवेची साथ लावतीये, हवा भरपूर आहे आणि त्याच दिशेने फटकेबाजी होईल का योगेश बनकरीच्या बॅटमधनं? यॉर्करचा प्रयास, फटका चांगला आहे. प्लिक ऑफ द रिस्ट, ऑन साईडला खेळलेत, अलाउन द कार्पेट. मिडस्पीड झाली, एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईड मध्ये 3 खेळाडू, लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला 1 खेळाडू पाहायला मिळतोय. ऑफ साईड मध्ये 2 खेळाडू, लॉंग ऑफ रिझनला 1 आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनला 1 खेळाडू पाहायला मिळतोय. मनोज तयार पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल. स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु त्याला प्रॉपर कन्व्हर्ट करता आलं नाहीये. फुटवर्कचा थोडासा वापर कमी पाहायला मिळतो. जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉल आलाय. स्थगित धावसंख्या फक्त 15 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक. फटका छान आहे, ऑन साईडला उडवलाय. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून. बॉल सीमा पलीकडं आलाय षटकार आणि या दरम्यान मान्यवरांचं आगमन. फणसीपाड्याचे आमचे उद्योजक विलास खरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. डीजे सुलतान भाई यांचं नक्कीच गुणगान गाणारं गीत आपण ऐकले आहे डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील. धावसंख्या 21 धावा स्कोरबोर्ड वरती. योगेश बनकरीच्या बॅटमधून षटकार आलाय. यॉर्कर, क्लीन बॉल, यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद.
याने या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. योगेश बनकरी बॅक टू द डगआउट. परफेक्ट यॉर्कर होता. नक्कीच या ठिकाणी या चेंडूवरती उत्तर नव्हतं योगेश बनकर यांच्याकडे आणि क्लीन बॉल झालेत. यशा उद्ध्वस्त झाल्यात. विकेट हॅट्रिक साठी नक्कीच 1100 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल आंबिवली संघासाठी. नंदकिशोर घरत यांच्याकडनं आमचे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. 4 बॉल झालेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 बॉलवरती 2 विकेट आले तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रवीण येतात नवीन फलंदाज. चला मनोज पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्गवरती. धावसंख्या 21 बनलेत. 21. लॉस ऑफ 4 विकेट. फुलटॉस चुकी झालीये मनोज कडनं. नो बॉल आणि स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरीचा कॉल पाहावा लागेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. क्या बात आहे. एक चेंडू आणि एकही चेंडू नाहीये आणि 4 धावा मिळाल्यात. नो बॉल असेल. बोनसच्या स्वरूपाने धावा मिळत आहेत. सर्व काही ठीकठाक होतं परंतु आता हा खराब चेंडू. हाईट फॅक्टर भरपूर होते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतोय. व्हेरी गुड डिसिजन. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि नो बॉल घोषित केला आहे. पंजा मिळतोय. 5 धावा मिळतील. रोशन टोटल धाव संख्या फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि झेल ड्रॉप होतीये आणि डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल धाव संख्या स्कोरबोर्ड वरती रोशन 27 धावा असतील. 27 धावा फलकावरती. 3 षटकांचा सामना. 30 धावा देखील भरपूर असतील. संध्याकाळचे सत्र असेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लावायची आंबिवली टीम. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. आपण चर्चा नको. लक्ष असू द्या. येस अंपायर. चार धावा दिल्यात फक्त. 3 धावा धावून काढल्या आणि 1 नो बॉलची दिली आहे. सांगितलं आम्ही अगोदर या ठिकाणी 5 म्हटलं होतं परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी 4च असतील. चला अंताडे संघ रिपोर्टिंग करायचं आपण. अंताडे संघ उपस्थित आहे. कॅप्टन येऊन थांबायचं आपण लगेच. एक्झॅक्ट टॉस बॉक्सच्या बाजूला येऊन आपण थांबायचं. अंताडे संघ सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. याच्यानंतर शेवटचा बॉल. चांगला बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि रनआउटची विकेट. सत्र कंप्लीट. पहिलं प्रथम बॅटिंग करत असताना कांबा संघाने बनवल्या 27 धावा. 27 धावा आणि 28 धावेचं लक्ष असेल टीम आंबिवली या संघासमोर. आणि लगेच यायचे आपण अंताडे संघाचे कॅप्टन देखील जॉईंट होतील. यातून जिंकणारा संघ त्यांच्याशी फाईट करेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही परिवर्तन. येत आहेत बदलापूरचा आवाज श्रवण धुमाले. थँक्यू सो मच. टीजे सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. स्पर्धा मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, गौरवाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा, संस्कृती जपणारी अर्थातच जवानवान क्रिकेट क्लब नाल्याळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता. खऱ्या अर्थानं अंबरनाथ नगरीची आडबान शान, अंबरनाथ नगरीचे गोल्डन आर्ट पीपल अर्थातच गणेशजी चिरला साहेब, सुलतान भाई यांचं नुकतंच इथे शुभागमन आपण पाहिलं. त्यांच्या समवेत देवा खेडेकर साहेब असतील, सचिनभाई चव्हाण असतील, शुभमभाई कांगणे असतील,
राजेशभाई सिंग असतील, त्यानंतर आमचे शिरसाटभाई असतील, जोशीभाई असतील, त्यानंतर आमचे संकेतजी कटके साहेब असतील, विष्णू संकेत साहेब असतील, समीरजी भोईर असतील, बंटीजी कांबळे असतील, अभि बोराडे असतील आणि अनिकेतभाई जायभाई असतील. या सर्वांचा आपण पुन्हा एकदा नालिंबिकर चषक 2026च्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. चला बॅटर विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. मॅच एक भरपूर चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ बापसई आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय कांबा. या दोन टीमच्या दरम्यान मोठी लढत. आंबिवली, येस इट इज आंबिवली बनाम कांबा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आंबिवली टीमच्या अगेन्स्ट कांबा टीमनं बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात. 27 बनल्यात आणि 28चं लक्ष या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं उभं केलंय. ते म्हणजेच आंबिवली या टीमच्या अगेन्स्ट अगदी मेगा स्क्रीनवरती आपण पाहता आमचं संपूर्ण मुख्य व्यासपीठ खऱ्या अर्थानं कॅप्चर केलं जात आहे आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि मान्यवरांची मांदियाळे मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. या सर्व मान्यवरांचा आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आंबिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि आंबिवली संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा सचिनभाई चव्हाण यांच्या माध्यमातून नेहमीच पारितोषिकांचा वर्षा होत असतो. बट आता पुन्हा एकदा पारितोषिक आलाय. सलग 3 बॉलवरती 3 षटकार जर ठोकले तर आमचे सचिनभाई चव्हाण यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सातत्यानं पारितोषिकांचा वर्षा होत असतो. मग आमचे सुलतानभाई म्हटलं तर अगदी समीरदादा भोईर यांची स्पर्धा आपण नक्कीच पाहिली याच पर्वामध्ये. जय बोले क्रिकेट क्लब अंबरनाथ टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये गणेशजी चिर्ला साहेबांच्या समवेत आमची भेट झाली होती. खऱ्या अर्थानं एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आमचे सुलतानभाई यांची नेहमीच ओळख राहिली आहे. देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. करूयात मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. टप्पा पडला, सडनली बाउन्स झाला बॉल, टेकअप झाला, उसळी घेतली बॉलनं आणि निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 28 धाव्यांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला टीम आंबिवली आपण पाहताय. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये अनिकेतनं अविनाशच्या अगेन्स्ट डॉट फेकलाय. जर असे पहिल्या षटकामध्ये डॉट पर्सेंटेज वाढले तर खऱ्या अर्थानं मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात मात्र काही शंका नाहीये. बॅटिंग एज, लिडिंग एज, इथे कॅच ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली. जर कॅच कंप्लीट झाली असती तर एक मोठा झटका लागू शकला असता आंबिवली टीमला. पण आता मिळालं मोठं जीवनदान अविनाशच्या स्वरूपात, या कॅचच्या स्वरूपात अविनाशला. सर्कलच्या बाहेर तब्बल 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्यासाठी सध्याच्या घडीला अविनाश आणि महेशला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेटला फिल्डर तयार. पुढचा बॉल महेश तयार. आताचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॉल्स बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं आणि इथे हा देखील बॉल आला डॉट. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसरा देखील बॉल डॉट आला. म्हणजे आता डॉट पर्सेंटेज वाढवत असताना गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अनिकेतला आपण पाहताय. एक मिड ऑन मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं ट्रॅप नसलं गेलं बॅटर अनिकेतसाठी. अनिकेतला आता टार्गेट सध्याच्या घडीला करण्यात आलाय. पुढचा बॉल, आताचा बॉल, या वेळेला देखील ठप्पा पडला, सडनली बाउन्स झाला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी जणू काही खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अनिकेत निघाला. पुढचा बॉल, आताचा बॉल, आता लेंथ लाईन पाहावं लागेल. अंपायर सिग्नल, यस इट इज अ व्हाईट बॉल. ICC नियम क्रमांक 22 22 आता पंच सांगत असताना यस इट इज अ व्हाईट बॉल. आता एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड
आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात टीम आंबिवली संघ जाऊन पोहोचला 2 अंकावरती. यस, बॅटिंग करत असताना आंबिवली टीमला आपण पाहता आणि आंबिवली टीमच्या कोणत्याही बॅटरनं जर सलग 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर सन्मान्य श्री सचिनभाई चव्हाण यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3,000 रुपयाचं पारितोषिक. ओ फटका मिस टायमिंग, बॉल हवे मध्ये, विकेट कीपर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपला जाईल, संपला महेशचा खेळ, धक्का लागला पहिला. टीम आंबिवली संघाला फलंदाज बाद. बघा, एका बाजूला आमचे सचिनभाई चव्हाण खऱ्या अर्थानं षटकार हॅट्रिकसाठी 3,000 रुपये लावतात, तर दुसऱ्या बाजूला आमचे सुलतानभाई विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये लावतात. म्हणजे आता फटाक्यांची माळ ही दोन्ही बाजूने पेटली आहे. विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल टीम कांबा संघाच्या गोलंदाजाला. पुढचा बॉल, आताचा बॉल शफल झाला आणि सफल फटका खेळला. बॉलला पाठवलं रोहितनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. या मॅच मधील खऱ्या अर्थाने या स्पेल मधील पहिला संघर्ष आणि पहिला वार. रोहितच्या बॅट मधून चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, चौका. अठ्ठावीस धावेचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना टीम आंबिवली संघ आपण पाहताय. दादा या पण आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अतिथी देवो भव, खऱ्या अर्थानं भारताची परंपरा आणि क्रिकेटची परंपरा जपत असताना प्रत्येक अतिथी आपल्या देवाप्रमाणे असतो आणि अतिथी देव भव हे सांगत असताना महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक, तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आपण सूर्यदादा कांगणे यांचा करतो यथोचित शुभ सन्मान. बॅक टू क्रिकेट. आताचा बॉल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये, फटका मिस टायमिंग, फिल्डर पोहोचतोय, फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय, कारण आता झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. खेळ इथे संपलाय, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन. हे प्रत्येक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
म्हणून खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वांकडे पाहिलं जातं. माझ्या पण पहिली 12 मध्ये 22 ची गरज असताना आता अवघ्या 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे आता 9 बॉल 20 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मनोज, आताचा बॉल ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर एक कमली दुसरीचा चान्स घेतलाय. वाऱ्याच्या वेगाने दुसरीचा प्रयत्न. या वेळेला डेडिकेशन आपल्या संघासाठी देत असताना, एफर्ट्स 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी देत असताना, हेच तर ग्रामीणचं क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटनं आम्हाला भरपूर काय दिलंय, त्यामुळे आम्ही क्रिकेटसाठी देखील 100% नक्कीच देणार. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहताय जणू काही एखाद्या चितेला देखील लाजवेल असा डायव लागत असताना बॅटर मनोजला आपण पाहिलं. मनोजला देखील माहिती आहे आपल्या संघासाठी एक एक धाव भरपूर महत्वाची आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपण पाहिलं, एक धाव तर कंप्लीट झाली आणि आता एकच धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळेल. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. अगदी 18 बॉलमध्ये 28चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम आंबिवली संघाला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा बनल्या, 12 मध्ये 22 ची गरज असताना या 5 बॉलमध्ये 5 धावा आल्या, म्हणजे आता समीकरण 7 बॉल 17 ची गरज. महत्वपूर्ण बॉल, निर्णायक चेंडू, बॉल हवेमध्ये. या वेळेला समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी झाली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. चित्याच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळ्यांना 2 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट 2 बॅटरच्या दरम्यान. धावफलकावरती धावा लागले गेले 13, लक्ष्य 28, करायच्यात 15, बॉल शिल्लक 6. मेगा स्क्रीनवरती आपण पाहत आहे खऱ्या अर्थानं टीमची टोटल 17, 13 धावा बनल्यात, आता 15 करायच्यात, शेवटचे 6 बॉल. मेगा स्क्रीनवरती आपण पाहत आहे 27 बनल्या, 28चं लक्ष, 13 बनल्या, 15 करायच्यात 6 मध्ये. मॅच आपण पाहिली 12 मध्ये 22 करायच्या होत्या. या षटकामध्ये धावा तब्बल 7 आल्या. सिंपल इक्वेशन, शेवटचे 6 बॉल 15 ची गरज. मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय खऱ्या अर्थानं आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय अगदी गणेशजी चिर्ला साहेब, सुलतानबाई यांची प्रतिमा देखील आपण पाहिला, यांचा कटआउट देखील आपण पाहिला आपल्या मेगा स्क्रीनवरती. त्यांचा देखील वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 6 बॉल 15 ची गरज, बॅटर तयार, स्ट्रायकिंग एंडला 25 धावा. ज्या बॅटरना मागच्या मॅच मध्ये कुठल्या होत्या तो मनोज.
मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये राहिलाय 0. आता खऱ्या अर्थानं जिथे 6 मध्ये 15ची आवश्यकता असताना ज्या बॅटरला संघर्ष करायचा होता, संघर्षाला सुरुवात झाली आणि आता त्या संघर्षामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वी राहिलाय गोलंदाज ऋतिक. घेतली पहिल्या बॉलवरती विकेट. आता समीकरण बदललंय. बॉल शिल्लक आहे शेवटचे 5. विजयासाठी धावा करायच्यात कंपल्सरी 15. So much. New batter, new candidate in at number 5. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटर मनीषला आपण पाहताय. आता मनीषच्या खांद्यावरती या मॅचची भरपूर मोठी जिम्मेदारी आहे, कारण प्रेक्षकांनी अल्लोड गर्दीनं भरलेलं हे तुडुंब असं मैदान आणि या गर्दीमध्ये प्रेक्षकांची दर्दी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदी आणि मुख्य व्यासपीठावरती पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळेल. 5 मध्ये 15ची गरज. मनीष तयार. आताचा बॉल फुल टॉस होता. पाहावं लागेल पंचाकडे. लाऊड अपील करायचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला, बट आता लेग बायच्या स्वरूपात मिळेल सिंगल. इक्वेशन बदललंय. आता 3 बॉलमध्ये जर 4 बॉलमध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर या मॅचचे चित्र आपल्याला नक्कीच वेगळे पाहायला मिळतील. 4 मध्ये 14ची गरज आहे. जर आता डॉट पर्सेंटेज वाढवले तर खऱ्या अर्थाने मॅचमध्ये शिरकाव करत असताना कांबा संघ दिसेल. पण या बॉलवरती जर षटकार चौकार आला तर कुठेतरी पुन्हा एकदा काने में ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. रोहितच्या खांद्यावरती मॅचची जबाबदारी आहे. ओहो, यावेळी देखील गोलबट टप्पाचा बॉल. पंचाकडे लाऊड अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली. पंचांचा बोट आकाशाकडे. पंचांचा फिंगर अप. यस बॅटर OUT. क्या बात है. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 3 बॉल 14. 3 मध्ये 14ची गरज. ओव्हर द बॉल आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरी होईल का? पाहावं लागेल. प्रयत्न तर झालाय, बट आता दुसरी धाव देखील झाली एक कंप्लीट. म्हणजे आता शेवटचे 2 बॉल आणि 12ची गरज. 2 मध्ये कंपल्सरी 2 षटकारांची आवश्यकता. जर आता षटकार आला तर शेवटचा 1 बॉल 6 इक्वेशन. पण जर आता बॉल डॉट आला तर मॅच मध्ये शिरकाव करेल कांबा संघ. 2 बॉल 12. 2 मध्ये 12ची गरज. बॅटची एज. बॉल बॅकवर्ड रेझर मध्ये चाललाय. शॉट थर्ड मॅन रेझर मध्ये चांगली फिल्डिंग. आता कानी में ट्विस्ट नाहीये. आता पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती पाऊल ठेवत असताना कांबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. 18 मध्ये 28 धावा डिफेंड केल्यात. टीम कांबा संघाने विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम कांबा अँड हार्ड लक, टफ लक टीम अंबिवली. बोलतात त्याला सिकंदर, दोस्तियारीचा बाजीगर. बोलतात त्याला सिकंदर, बातच हायलय न्यारी, त्याची बातच हायलय न्यारी. थँक्यू सो मच. सर्वप्रथम आपण करूयात या मॅचचा टॉस आणि त्यानंतर देऊयात आपण या मॅचचा मॅन मॅच. चला, कांबा टीमचे कॅप्टन आपण या आणि कालभैरव अंताडे टीमचे कॅप्टन आपण देखील या. या 2 टीमच्या दरम्यान या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो